विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या मॅथ्सच्या पुस्तकातील एक घटक अभ्यासणार आहोत। घटक आहे लेट अस लर्न सबट्रॅक्शन। पुस्तक पेजवर नंबर 32 वरती हा घटक दिलेला आहे। तुम्ही या चित्राचं निरीक्षण करायचं आहे। या ठिकाणी एक मुलगा आहे, मुलगी आहे, त्यांच्या समोर प्लेट आहे आणि त्यामध्ये काहीतरी ठेवलेलं आहे। आता आपण वाचूया नेमकं काय आहे ते। यश had 3 जामुन्स. He gave 2 जामुन्स to रमा. यशकडे 3 जामुन्स होते, त्यापैकी त्याने 2 जामुन्स हे रमाला दिले। पण नेक्स्ट पिक्चर मध्ये काय आहे की 3 जामुन पैकी यशने रमाला 2 जामुन्स दिले। हाऊ मेनी जामुन्स डज ही हॅव नाऊ? आता यशकडे किती जामुन्स आहेत? पहा, तुम्ही जर प्लेट मध्ये पाहिलं तर ओनली 1 जामुन आपल्याला दिसत आहे। म्हणजेच काय बघा, यशकडे 3 जामुन होते, 1 2 3, त्यापैकी 2 जामुन्स त्याने काय केलं, रमाला दिले। मग यशकडे किती राहिले, 1। मग या ठिकाणी कसं लिहिलेलं आहे, 3 मायनस 2 इज इक्वल टू 1। आपण या पिक्चरचं निरीक्षण करूया। 5 frogs were on a river bank. 1 frog jumped into water. Then count how many frogs are on the river bank now. म्हणजेच काय, नदीच्या किनारी 5 फ्रॉग होते। आपण काउंट करूया, 1 2 3 4 and 5। त्यापैकी 1 फ्रॉगने काय केलं, पाण्यामध्ये जंप मारली। तर आता नदीच्या किनारी किती फ्रॉग राहिले, 1 2 3 and 4। म्हणजेच आपण कसं लिहिणार, नदी किनारी 5 फ्रॉग होते, त्यापैकी एका फ्रॉगने पाण्यामध्ये जंप मारली, तर खाली किती शिल्लक राहिले, तर 4 राहिले। म्हणून 5 मायनस 1 इज इक्वल टू 4। आपण या चित्राचे निरीक्षण करूया। एक फुगेवाला आहे आणि त्या फुगेवाल्याकडे काही मुले फुगे घेण्यासाठी आलेली आहेत। आता आपण या फुगेवाल्याकडे किती फुगे आहेत ते काउंट करूया। सर्वप्रथम हा फुगा काउंट करूया, 1 2 3 4 5 6 7 8। तर या फुगेवाल्याकडे 8 फुगे आहेत, बलून्स आहेत। त्यापैकी जर 1 बलून या मुलाला दिला तर या फुगेवाल्याकडे किती बलून्स राहतील हे आता आपण पाहूया। टोटल बलून्स आहेत 8 आणि जर 1 बलून या मुलाला दिला तर फुगेवाल्याकडे 1 2 3 4 5 6 आणि 7 बलून राहतील। म्हणजेच काय, 8 मायनस 1 इज इक्वल टू 7। आता आपण आणखीन काही उदाहरणे पाहूया। हे काय आहे, ब्रिंजल्स आहे। किती आहेत, 1 and 2। या 2 ब्रिंजल्स पैकी 1 ब्रिंजल मी भाजीसाठी वापरले, तर किती राहिले खाली, 1 ब्रिंजल। म्हणजेच काय, 2 मायनस 1 इज इक्वल टू 1। माझ्याकडे काही ओनियन्स आहेत, किती आहेत आपण ते काउंट करूया, 1 2 3। आता या 3 ओनियन पैकी 2 ओनियन्स मी काय केले, भजी बनवण्यासाठी वापरले। तर आता माझ्याकडे किती ओनियन शिल्लक राहिले, तर ओनली 1 ओनियन। नीट लक्ष द्या, आधी होते 3 ओनियन्स पैकी 2 ओनियन मी भजी बनवण्यासाठी वापरले, तर माझ्याकडे आता ओनली 1 ओनियन शिल्लक राहिला। माझ्याकडे काही फ्रुट्स आहेत, किती फ्रुट्स आहेत ते काउंट करूया, 1 2 3 and 4।
हे सगळे 4 आहेत. या 4 फ्रुट्स पैकी मी 2 फ्रुट्स मी माझ्या दादाला दिले. तर माझ्याकडे आता किती फ्रुट्स शिल्लक राहिले? 2. 1 and 2. पुन्हा एकदा लक्ष द्या. माझ्याकडे 4 फ्रुट्स होते. त्या 4 फ्रुट्स पैकी 2 फ्रुट्स मी माझ्या दादाला दिले. तर आता माझ्याकडे 2 फ्रुट्स राहिले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आणखीन काही उदाहरणे पाहूया. माझ्याकडे 5 लॉलीपॉप आहेत. 1 2 3 4 and 5. किती आहे? 5. या 5 लॉलीपॉप पैकी मी 2 लॉलीपॉप्स माझ्या फ्रेंडला दिले. किती दिले? 2 दिले. पहा, मी दिलेले आहेत म्हणजेच माझ्या जवळचे कमी झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपण जे चिन्ह देणार आहे या चिन्हाला म्हणायचं मायनस. मग आता माझ्याकडे किती शिल्लक राहिले पाहूया. 5 लॉलीपॉप होते, त्यापैकी 2 लॉलीपॉप मी माझ्या फ्रेंडला दिले. तर आता माझ्याकडे किती शिल्लक राहिले? 1 2 and 3. तर मी या ठिकाणी लिहित आहे 3. म्हणजेच मग याचं वाचन रीडिंग कसं करायचं? 5 minus 2 is equal to 3. आता आपण हे उदाहरण वाचूया. 6 minus 3. आता आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. तर आता मी काय करणार आहे? 6 बॉल ड्रॉ करणार आहे. 1 2 3 4 5 and 6. हे आहे 6. आपल्याला काय करायचे आहे? 6 मधून 3 मायनस करायचे आहे. म्हणजे 3 बॉल आपल्या फ्रेंडला देऊन टाकायचे आहे. 1 2 and 3. मग आता किती राहिले? जर मी माझ्याकडे 6 बॉल आहेत, त्यापैकी 3 बॉल मी माझ्या फ्रेंडला दिले, तर माझ्याकडे किती बॉल शिल्लक राहतील? 1 2 and 3. म्हणजेच काय? 6 minus 3 is equal to 3. आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. 6 minus 3 is equal to 3. अशा प्रकारे. तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 36 वरील काही उदाहरणे सोडूया. रीड अँड सॉल्व. पहा, आपण आता हे उदाहरण वाचूया. नगमा had 5 berries. She gave 3 berries to Salma. How many berries are left with Nagma now? म्हणजेच नगमाकडे 5 बेरी होत्या. 5 आहेत. 1 2 3 4 and 5. तिने काय केलं की सलमाला 3 बेरीज दिल्या. 1 2 and 3. तर मग नगमाकडे किती बेरीज राहिल्या? तर पहा, या ठिकाणी 2 बेरीज राहिलेल्या आहेत. म्हणून आपण या ठिकाणी लिहित आहे 2. 5 minus 3 is equal to 2. उदाहरण वाचूया. A fruit basket contained 9 custard apples. My brother distributed 6 of them to his friends. Find the number of custard apples remaining in the basket. म्हणजेच काय? एका फळांच्या बास्केटमध्ये 9 कस्टर्ड ऍपल होते. माझ्या भावाने काय केलं? त्याच्या फ्रेंड मध्ये 6 कस्टर्ड ऍपल वाटून टाकले. तर मग त्या टोपलीमध्ये, त्या बास्केटमध्ये किती कस्टर्ड ऍपल शिल्लक राहतील? आता पहा, कस्टर्ड ऍपल किती होते बास्केटमध्ये? 9 होते. म्हणून मी या ठिकाणी 9 गोल काढणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 and 9. या 9 कस्टर्ड ऍपल पैकी भावाने किती डिस्ट्रीब्यूट केलेले आहे त्याच्या फ्रेंड मध्ये? 6. आता या ठिकाणी 9 आहे. आता या ठिकाणी मी काय लिहित आहे? 6 लिहित आहे, कारण की 6 कस्टर्ड ऍपल काय
केलेले आहेत, भावाने त्याच्या फ्रेंडमध्ये वाटलेले आहेत. मग आता आपण काय करूया, 6 कस्टर्ड ऍपल कट करूया. 1 2 3 4 5 and 6. आता किती त्या बास्केटमध्ये किती शिल्लक राहिले, 1 2 and 3. मग या ठिकाणी आन्सर येणार आहे 9 minus 6 is equal to 3. पुढचं उदाहरण पाहूया. There were 3 pencils with Samira. She gave 1 pencil to her friend. How many pencils are left with Samira now? म्हणजेच पहा, समीराकडे 3 पेन्सिल्स होत्या, त्यापैकी तिने 1 पेन्सिल तिच्या फ्रेंडला दिली. मग आता आपल्याला या ठिकाणी काय तयार करायचं आहे, उदाहरण तयार करायचं आहे. पेन्सिल्स समीरा हॅड. समीराकडे किती पेन्सिल्स होत्या, 3, म्हणून मी या ठिकाणी 3 लिहित आहे. पेन्सिल्स गिवन टू हर फ्रेंड. किती दिल्या, तिच्या फ्रेंडला किती दिल्या तिने पेन्सिल, 1. आता त्या पेन्सिल तिने दिलेल्या आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मायनस करायचं आहे, म्हणून या ठिकाणी मी मायनसचं चिन्ह दिलेलं आहे. मग आता पहा, समीराकडे 3 पेन्सिल्स होत्या, 1 2 and 3. त्यापैकी तिने काय केलं, तिच्या फ्रेंडला 1 पेन्सिल देऊन टाकली. मग तिच्याकडे किती शिल्लक राहिल्या, 1 and 2. मग या ठिकाणी मी काय लिहिणार आहे, 3 minus 1 is equal to 2. पुढील उदाहरण पाहूया. There were 4 ladus in a jar. Balbir ate one of them. How many ladus are there in the jar now? एका बरणीमध्ये 4 लाडूस होते, त्यापैकी बालबीरने 1 लाडू खाल्ला. तर आता त्या जारमध्ये किती लाडू शिल्लक राहिले. आता बा या ठिकाणी काय दिलंय, लाडूस इन जार. तर जारमध्ये किती लाडू होते, 4. लाडू इटन बाय बालबीर. बालबीरने किती लाडू खाल्ले, 1. आता खाल्लेत म्हणजे कमी झालेले आहेत, म्हणून या ठिकाणी मी मायनस लिहिणार आहे. 4 minus 1. आता या ठिकाणी मी 4 लाडू काढते, 1 2 3 and 4. या 4 लाडू पैकी 1 लाडू त्याने खाल्ला, तर आता खाली किती राहिले, 1 2 and 3. 4 minus 1 is equal to 3. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आता हे लक्षात आलेच असेल की सबट्रॅक्शन म्हणजे कमी करणे होय. आता तुम्ही याचा भरपूर सराव करायचा आहे. तुमच्या पुस्तकामध्ये बरीच उदाहरणे आहेत. ती उदाहरणे तुम्ही पुस्तकात देखील सोडवायची आहेत आणि तुमच्या वहीमध्ये देखील सोडवायचे आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला हे चांगल्या प्रकारे जमेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.